गणेश आणि दीपेशची जोडी आपण पाहतोय. प्रणव पहिला षटक घेऊन येतो राईट राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल अत्यंत जबरदस्त पद्धतीने हाताळला गेलाय. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेला. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. डॉट बॉलने सुरुवात करत असताना प्रणव भोईर खरं तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे भिन्नार टीमचा. ज्या ज्या वेळेला टीमला गरज पडले त्या त्या वेळेला प्रणवची कामगिरी उत्तम राहिली. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्लॉग हिट केल्या बॉलला बॅकवर्ड स्क्युअर लेगचे येते आणि त्यानंतर पाहू शकाल बॅड लग म्हणावं लागेल पालिवली टीमचं. 2 धावा इथे मात्र जरूर मिळतील. चांगला फटका होता. चांगला स्ट्रोक सजवला गेला होता. 2 धाव्याने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 2 या अंकावरती. स्लॉग हिट केलं होतं बॉलला. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय गणेश आणि प्रणव भोईर पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच पाहू शकाल गली रिजन मध्ये बॉल निघून गेला. ज्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळते. सिंगलने स्ट्राईक रुटेड झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 3 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. धर्मवीर चषकामध्ये ज्या ज्या संघाने सहभाग घेतला अगदी चांगल्या पद्धतीने आयोजकांना सहकार्य केले त्या सर्व संघांना आपण धन्यवाद देऊयात. स्पर्धेचा दुसरा दिवस उद्या या ठिकाणी ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन दीपेश. प्रणव चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाहीये. यावेळेला मात्र पाहू शकाल जबरदस्त स्ट्रोक आहे. क्लासिकल स्ट्रोक परंतु झेल देखील तितकाच उत्तम पद्धतीने टिपला गेलाय. इथून मात्र दीपेशला माघारी जावं लागेल. अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणि फलंदाज दीपेशला त्या ठिकाणी बाद केलं गेलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना राजेश येत आहेत. धावसंख्या 3 वरती आहे. चांगली गोलंदाजी. त्याचं एकमेव कारण क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि ज्या वेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळते त्यावेळेला तुमची गोलंदाजी ही चांगली होत असते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. स्ट्रायकर एंडवरती बॅटर मात्र इथून सज्ज असतील. राजेशसाठी हा खोलवर टप्प्याचा बॉल मिसफिल्ड झालाय. अगदी पाहिलं तर धावा मिळतील त्या 4. एक चुकी महागात ठरेल टीम भिन्नार संघाला. चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 4च्या सायना 7 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ इथे पूर्ण झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि मात्र राजेशने चांगल्या पद्धतीने आपलं खातं खोललंय. यावेळेला पहा जबरदस्त स्ट्रोक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रयत्न जरूर केलेत आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्माननीय शेखर दादा दळवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या बनतोय 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामध्ये 2 चौकार आले फलंदाज राजेशच्या बॅटमधून. एक कमळ पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला जी चुकी झाली होती त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फाईन लेग क्षेत्राकडे एक चौकार आला आणि या 2 चौकारांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 11 धावा धावफलकावरती. 1 विकेट्स गमावलाय. स्ट्रायकर एंड वरती आता मात्र गणेश असतील.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी जतीनला आणलाय. मागील मॅचचा हिरो ठरला होता. सामनावीराचा पुरस्कार ज्यानं आपल्या नावावरती केला होता असा खेळाडू आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल जतीन. जतीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहे. षटकातला पहिला बॉल घेऊन येतील राऊंड द विकेट ना. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज गणेशला फुल टॉस होता, टर्न केला ऑन साइडला, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि इनटू द गॅप. गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं आणि मिळतील त्या 4 धावा. येतोय चौकार. चार धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 15 धावा. पहिलाच बॉल थोडासा फुलटॉस पद्धतीचा होता, फक्त दिशा दाखवली आणि गॅप सिलेक्शन चांगल्या पद्धतीचं होतं आणि त्याचमुळे या 4 धावा अंकित केल्या जात आहेत. जतीन षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल गणेश करिता. राईट हँड बॅट्समन गणेशसाठी यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल होता. अतिरिक्त उंची गाठले आणि लांबी गाठलेले नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत, झेल टिपतायत गणेश बाद. दुसरा धक्का टीम पालिवली संघाला. दोन विकेट्स आल्या. पहिली विकेट आपण पाहिली तर फलंदाज दीपेश बाद झाले आणि दुसऱ्या क्रमांकाची विकेट पाहिली तर गणेश बाद होत आहेत. म्हणजे खरं तर दोन्ही विकेट्स या सलामीला आल्या होत्या आणि त्यात गमावल्यात टीम पालिवली टीमने. आणि चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सज्ज झालाय संजय. चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती जरूर आहेत. पहिला बॉलवरती चौकार आला, त्यानंतर विकेट आली आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर होत असताना यावेळेला मात्र पाहूया समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले. अगदी पहिली धाव वेगात पूर्ण केली आहे. एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल फलंदाज संजयला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 4 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये 12 संघांना सहभाग दिला होता, त्यामध्ये धोंडावडवली हा संघ विजयी झाला. आज मात्र कोणाच्या नावावरती आजचा दिवस राहतोय देखील पाहावं लागेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक नाही आहे. यावेळेला मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकंदरीत 22. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. राजेश आहेत ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला. पालिवली टीम चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये जून अंदुरकी संघाला, एक बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये आणि इथे देखील पाहिलं तर दमदार बॅटिंग त्यांची आतापर्यंत राहिली आहे. खूप चांगला प्रवास राहिला. सुरुवात थोडीशी खडतर होती, खराब झाली होती आणि त्यानंतर मात्र या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय राजेश यांच्या माध्यमातून. अवघ्या 3 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि 3 बॉल मध्ये आपल्या संघाला 14 धावांचे योगदान दिले. राईट आर्म राऊंड द विकेटने जतीनचा षटकातला पुढचा बॉल. यावेळेला माझा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, ऑन साइडला खेळायचं होतं मात्र गती होती बॉलला आणि गतीला बीट होत असताना फलंदाज राजेश. धावसंख्या स्थिरावली आहे 22 अंकावरती. 5व्या क्रमांकाचा बॉल इथे डॉट आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. भिन्नार टीमकडे फलंदाजी मजबूत आहे आणि त्याच अनुषंगाने 40+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल पालिवली संघाच्या माध्यमातून. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलंय. नोचा इशारा देखील झालाय पंचाच्या माध्यमातून आणि बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. 6+1 7 धावा मिळतील. या ठिकाणी शुभ आगमन होतं ज्यांच्या माध्यमातून पाण्याची आपल्याला मोफत व्यवस्था लाभत असते. या गावचं एक शांत संयमी व्यक्तिमत्व अरुण मामा वारगडे या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम.
माजी सरपंच वडवली अरुण मामा वारगडे या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं हार्दिक स्वागत. तर चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ना तर येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर धावफलकावरती जोडल्या गेल्या 29 धावा. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना आपण पाहतोय पालिवली टीमला. खरं तर पहिली विकेट आली होती, दीपेची थोडासा दबाव त्यावेळेला होता, गणेश आला, परंतु गणेशने चांगल्या पद्धतीनं या डावाला सावरलंय. संकटमोचक ठरला खरं तर. अंतिम बॉल आहे तो देखील फ्रीडचा. संधी इथे देखील आहे. त्यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला अलॉंग दी कार्पेटने एक्स्ट्रा कव्हरकडे बॉलला खेळून काढलाय. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र संपन्न होतील. बॅकअप दिलं गेलं आणि त्यानंतर या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 31 धावा. शेवटचं षटक अत्यंत निर्णायक असेल टीम भिन्नार संघासाठी. परंतु त्याचं एकमेव कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुरू आहे आणि अशा पद्धतीची फलंदाजी जर सुरू अंतिम क्षणापर्यंत राहिली तर निश्चितपणाने एक मोठी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा होत्या एकंदरीत 11 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 20 आल्यात आणि त्याचमुळे कुठेतरी पलटवार पाहायला मिळाला पालिवली संघाच्या माध्यमातून. महागडे षटक पाहिलं आपण जतीनचं. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी संपन्न केली होती. गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी त्याने केली होती, परंतु या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरलाय. शेवटचं षटक आता निर्णायक असेल या मॅच मध्ये. रोहन आलाय शेवटचं षटक घेऊन. आवाज विनर संघ मात्र इथून नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता, परंतु निर्णय थोडासा मात्र महागात ठरताना पाहायला मिळतोय. संजय ऑन स्ट्राइक. मॅच मध्ये पाहिलं तर राजेशची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिली. ओव्हर द विकेटने बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र पाहिलं तर लाईन लेंथ बिघडली आहे. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना आपण पाहतो आहे धावफलकावरती 30 धावा 32 धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल इथे मार्गस्थ होतो. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. तर नाहीये, क्लास फटका आहे, क्लासिकल स्ट्रोक आहे. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषे पलीकडे 6 धावासाठी षटकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एक बिग मॅच, मोठी लढत असणार आहे. निंबवली विपक्ष खानिवली असा सामना आपल्या भेटीला येईल. किंग स्पोर्ट्स खानिवली विपक्ष आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली असा सामना आपल्या भेटीला नक्कीच येईल. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. आक्रमकता दोन्ही बाजूने आता पाहायला मिळते. संजय देखील आपले हात खोलण्याचा प्रयत्न करतायत, यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फाईन लेग आतमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून चुकी आणि मिळतील त्या 4 धावा. चौकार. निखिल अंदाडे या ठिकाणी आम्हाला सूचित करतायत की पहिला चौकार मिसफिल्ड मधून आला आणि तिथून लक फॅक्टर चालू झालं. खरं तर पालिवली संघाला इथे देखील धावा रोखू शकल्या असत्या. एक सोपा जिथे धावा रोखण्याची आवश्यकता होती तिथे धावा बहाल केल्या गेल्या आणि क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला सर्वांना ठाऊक दे एक धावाचं महत्व. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला मात्र करारा प्रहार समोरच्या दिशेने लॉंग ऑनकडे प्रोटेक्शन ठेवले गेले. पहिली धाव इथे वेगात कंप्लीट केले. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 43 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50+ मात्र आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये कोणत्याही संघाने धावसंख्या उभी केलेली नाहीये. मात्र ती पालिवली संघाला ती संधी निर्माण झाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे 6 धावासाठी षटकार.
49 सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातील, मात्र त्याला पार केलं जाईल का? 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. राजेश, दुसऱ्या बाजूने संजय खूप चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. प्रत्येक बॉल वरती आक्रमकता ठेवली गेली, आगाज केला गेलाय प्रत्येक बॉल वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न षटकातला पुढचा बॉल मार्ग असतो. यावेळेला थोडीशी गती कमी ठेवली होती बॉल मध्ये आणि त्यानंतर एक धाव तर अंकित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड वरती, फेकी खराब आहे परंतु बॅकअप दिलं गेलं आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट केल्या आणि ते मात्र पूर्ण झालंय अर्धशतक टीमचं. धावसंख्या 51, 51 धावा धावफळकावरती. 51 धावा धावफळकावरती आज सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातली उभी केली आहे पालिवली संघाच्या माध्यमातून. अंतिम बॉल वरती टार्गेट सेट केला जाईल आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. खानिवली विपक्ष निंबवली. राईट आर्म ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर होत असताना राजेसाठी यावेळेला बॅटची लिडिंग एज नंतर पुन्हा एकदा या 4 धावा, नशिबाच्या 4 धावा मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 आणि अब तक 56 धावांचं टार्गेट भिन्नार संघासमोर ठेवलंय टीम पालिवली संघाने. मी सन्माननीय आदरणीय विष्णू गोतारणे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या समोर. त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. विष्णू गोतारणे या ठिकाणी आमच्या समोर उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. खानिवली आणि त्यांच्या विपक्ष निंबवली दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 3 ही वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आणि किंग स्पोर्ट्स खानिवली या 2 संघादरम्यान आपण टॉस करत आहोत. छापा इथं कॉल आणि आलाय काटा. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अधिक वेळ न घेता फक्त निर्णय कळवा. छत्रक्षण दोन्ही टीमला देऊयात बेस्ट ऑफ लक. खूप सारे शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच प्रवीण शिंदे. गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट वडवलीच्या वतीनं आदरणीय संजयजी वारघडे या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. छप्पन्न धावांचं एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. भलं मोठं आव्हान आता इथून पार करावं लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. चोपनस सलामीची जोडी प्रणव आणि त्याच्या सोबतीला प्रणय भोईर. या जोडीवरती भरपूर काही निर्भर असेल, भरपूर काही मोठी जबाबदारी या जोडीवरती असेल. कारण प्रणव एक असा खेळाडू आहे की मागच्या 2 ते 3 वर्षांपासून भिनार गावाच्या क्रिकेटला एक नवी दिशा देण्याचं काम प्रणव भोईरने केलेलं आहे. म्हणून त्याच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत. परंतु एका बाजूला पालिवली टीम, काही युवा खेळाडू, काही सिनियर खेळाडूंना घेऊन चांगलं प्रदर्शन या संघाच्या माध्यमातून आपण बघत आलेलो आहोत.
गणेश षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय गणेश बॉलिंग मार्कवर. बॅटिंग मध्ये राजेश कमाल प्रदर्शन आपल्याला बॅटिंग मध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. गणेश राईट द विकेट. पहिला बॉल प्रणय समोर फुल टॉस मिस टायमिंग. झेलची संधी आहे लॉंग ऑन ला फिल्डर आणि चुकी होत नाहीये. पहिला धक्का लागतोय भिनार संघाला. किरण नवीन बॅटर येतोय. शून्यावरती या ठिकाणी खेळाडू बाद झाला. मोठा धक्का लागला. खरं म्हणजे सुरुवात चांगली मिळणं गरजेची होती. मोठं टार्गेट आहे. 56 धावा करायच्या. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. 3 षटकांच्या सामन्यामध्ये पूर्ण करण्यात आली आहे. यश 11 पादिवली संघानं तो पुन्हा लाऊड अपील करण्यात आले. लोव फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेनं बॉल गली रिजन मधून ट्रॅव्हल झाला आणि एक धाव घेण्याची वेळ होती. दोन्ही फलंदाजांकडे एका धावेने स्कोर. आता धावांना सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेश होत असताना खरं म्हणजे इथून प्रणयकडून अपेक्षा होती एक चांगली स्टार्ट त्याने द्यावी आणि फुल टॉस बॉलही त्याला मिळाला होता. त्याच्यावर त्याची विकेट मिळाली. कमी गतीने टाकलेला बॉल स्लो वन होता. सॉफ्ट हँड फक्त डिफेन्सिव्ह फटका. एकच धाव. प्रणव मागच्या सामन्यामध्ये 0 आउट झाला. या मॅच मध्ये आता खातं उघडणे गरजेचं होतं. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर 2 या आकड्यावर. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 18 धावा बनवाव्या लागतील. सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तसं बघायला गेलं तर पेपरवरती समीकरण भरपूर कठीण आहे परंतु खेळ क्रिकेटचा मित्रांनो. या खेळामध्ये काहीच कठीण नसतं. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत त्या सामन्यामध्ये काही घडू शकतं. ओ पिकअप शॉट ऑन साइडला भिरकावून दिला बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. किरणच्या बॅट मधून जबरदस्त फटका तुम्हाला बघायला मिळाला. जेथे षटकार मिळाला टीम भिनारला. याच फटक्यांची गरज आहे आणि तो फटका किरणच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला. भिनार संघ आता विचार करत असेल आणखी एखादा फटका. पुन्हा फुल टॉस. चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौका. स्कोर कार्ड वरती लागल्यात. असं वाटत होतं की दबाव वाढत चाललाय परंतु या कंडिशनला किरण आता मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. गणेशचा हा चुकीचा बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण बघायला मिळालं. 13 धावा स्कोर कार्डवर. अजून एक चेंडू शिल्लक. ज्या धावगतीने धावा जोडायच्या होत्या ती धावगती आता जवळपास स्पर्श करण्याची तयारी दिसलेली आहे. ज्या प्रकारे मागच्या 2 बॉलवर 10 रन्स तुम्हाला बघायला मिळाला. किरण आल्या आल्या षटकारानं अकाउंट ओपन केलं. चांगला फटका होता जो स्क्वेअर ऑफ द विकेट पिकअप शॉट तुम्हाला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर हा खराब बॉल त्याच्यावरती हल्ला चढवला. गणेशला पलटवार करावा लागेल.
कमी गतीने टाकलाय बॉल, स्वीप केलाय, पुन्हा लोवर फुल टॉस वर घेत असताना आणखी एका बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. तीन गेंदे 14 रन बनाए, एक छक्का 2 चौके उनकी पारी में हमें देखने मिले. और अभी दूसरे ओवर का खेल यहाँ से चलता हुआ, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज उदय गेंदबाजी पर. 12 गेंदे 39 रनों की जरूरत अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए. लेकिन किरण ने जिस तरह से पारी खेली है, ऐसा लग रहा है टीम भिनार ने वापसी की है इस मुकाबले में. प्रणव भोईर ऑन स्ट्राइक, सभी की निगाह प्रणव भोईर के बल्लेबाजी पर. छोड़ दिया इस गेंद को, ज्यादा बाहर ये गेंद थी, अंपायर का वाइड का इशारा था. वहां एक सा रन यहाँ पर मिलेगी. एक सा की मदद से टीम की टोटल अब 18 पर जा पहुंची है. काफी बड़ी प्रतियोगिता और काफी बड़ा ये मुकाबला. टीम पालीवली बनाम भिनार, भिवंडी की ग्रामीण की दोनों भी बड़ी टीमें आमने सामने. किरण पुरानी तलवार, काफी पुराने क्रिकेटर, लेकिन वही नए रंग में अब आते हुए जिस तरह से बल्लेबाजी की, ओ इस बार सफल होकर खेलना चाहते थे. मेरे ख्याल से विकेटों के ऊपर से गेंद चलेगी, डॉट गेंद. इसी तरह से अगर डॉट गेंदें आएंगी तो जरूर दबाव कहीं ना कहीं टीम भिनार के ऊपर. और खासतौर से प्रणव जिस बल्लेबाज का काफी अभ्यास करके टीम पालीवली यहाँ से दिखती हुई. ओ इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, उछाल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर से 6 रन. बढ़िया हुक यहाँ पर बल्लेबाज प्रणव के द्वारा ऑन द राइज विद द बाउंस, ये स्ट्रोक हमें देखने मिला. अच्छा सिक्सर. ओ इस बार हवा में गेंद, मिस टाइमिंग, फील्डर गेंद के नीचे. क्या ये बड़ी विकेट? जी हाँ बिल्कुल, सबसे बड़ी विकेट. प्रणव भोईर बैक टू डग आउट. करारा झटका लगता हुआ टीम भिनार को. प्रणव भोईर वहां पर काफी बड़ा झटका लगता हुआ टीम भिनार को. जतीन नए बल्लेबाज. इस बार एक और अच्छी गेंद विकेट के ऊपर से सीधी आती हुई विकेट कीपर के दस्तानों में. एक और डॉट गेंद. क्या गेंदबाजी हो रही है. पहले ओवर में कहीं ना कहीं अच्छे खासे रन मिले थे, लेकिन दूसरे ओवर में उदय बढ़िया गेंदबाजी करते हुए अच्छा वेरिएशन देखने मिला. इस बार फिर एक बार हवा में गेंद, सॉफ्ट स्पेशल, एक और विकेट, एक और झटका लगता हुआ भिनार टीम को. तो लड़ने की एक ही बात है, डगा गेंद को भेजना पड़ेगा.
क्योंकि जिस तरह से सिचुएशन पूरी तरह से कब्जा बनाते हुए इस मुकाबले में टीम यस 11 पालीवली, रितेश नए बल्लेबाज, ज्यादा दबाव अब बढ़ता हुआ टीम माफ कीजिए बिनार के बल्लेबाजों पर। हालांकि पहले इनिंग में जिस तरह से बल्लेबाजी की, तोड़ फोड़ बल्लेबाजी देखने को मिली थी राजेश के द्वारा। स्विंग एंड मिस, एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद, और इसी के साथ ये दूसरे ओवर का खेल यहां से पूरा होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, टीम की टोटल 24 रन। पहले ओवर में अच्छी टोटल बनी थी, लेकिन इस ओवर में सिर्फ 7 रन खर्च के उदय ने आखिरी 6 गेंदे और 32 रनों की जरूरत थी इस मुकाबले को जीतने के लिए। ये हमारे दर्शक इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए, खास तौर से हमारे ऑर्गेनाइजर वहां पर है, जतीन वहां पर मौजूद है, पवन है, उनके साथ माही भी दिख रहा है, हर्षल भी वहां पर मौजूद है, इंतजार कर रहे। जिस तरह से गेंदे बाउंड्री लाइन के बाहर आती है, तुरंत ही बाउंड्री लाइन के अंदर कैसे आएंगे, वही सोच में अब वो सब हमारे ऑर्गेनाइजर, क्योंकि अब 6 गेंदों में 32 रनों की जरूरत है। आखिरी ओवर, दीपेश गेंदबाजी करने के लिए खुद कप्तान। पहली गेंद हुक किया, ये पहला करारा ये स्ट्रोक हमें देखने को मिला है, लेकिन ओह माय गॉड, कहीं ना कहीं वहां पर लग भी साथ नहीं दे पा रहे टीम बिनार के। ऐसा लग रहा था कि गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर आएगी, लेकिन कोई रन नहीं, डॉट गेंद। अब 5 गेंदों में अगर 5 छक्के भी लगते तो भी बिनार यहां से नहीं जीत सकती, लेकिन दीपेश तो ऐसा नहीं होने देंगे, अच्छे गेंदबाज है। ऑप्शन के बाहर रखी हुई गेंद थी, डॉट गेंद। किरण ने जिस तरह से शुरुआत की थी, ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं इस मुकाबले में फाइट बैक होने जा रहा है, लेकिन पहले पारी में क्या बल्लेबाजी, जतीन के सामने मोर्चा खोला और उसके बाद रोहन के सामने 24 रन बनाए आखिरी ओवर में, और अब नतीजा तुम्हारे सामने। बिनार टीम हॉट फेवरेट टीम मानी जा रही थी आज के दिन में। ऐसा लग रहा था कि बिनार टीम कई दिग्गज खिलाड़ियों के साथ आज मैदान में उतरी है, लेकिन पूरी तरह से नस्तो नाबूद करते हुए स्वारगढ़े के द्वारा पुरस्कृत की गई टीम। एक और बल्लेबाज को लौटना पड़ेगा। फॉर्मेलिटी आर लेफ्ट, कहीं ना कहीं जो 3 ओवर यहाँ पर पूरे करने की फॉर्मेलिटी है, वो कहीं ना कहीं अब पूरे करते हुए टीम यस 11 पालीवली। बिल्कुल मजा नहीं आया इस मुकाबले में। काफी सारे ब्रेक्स, दर्शक जो कि हमारे साथ जुड़ चुके हैं, ऑनलाइन व्यूवर्स हमारे साथ जुड़ चुके हैं, वो भी वही सोचते होंगे कि कहीं ना कहीं एक शर्मनाक हार होती हुई कहीं ना कहीं टीम बिनार के लिए, क्योंकि एक बड़ी टीम मानी जाती है T20 टेनिस क्रिकेट में। आती इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, कोई रन नहीं। राजेश ने क्या बल्लेबाजी की, इस बार स्विच हिट लगाना चाहते थे। एक और विकेट दीपेश के खाते में, और इसके साथ ही ये मुकाबला यहाँ पर काफी बड़े मार्जिन से जीतते हुए यस 11 पालीवली। मेनी कांग्रेचुलेशंस टीम पालीवली एंड हार्ड लक, टफ लक टीम बिनार। आइए मैन ऑफ द मैच